धन्यवाद मान्य सभापती महोदय. संच मान्यतेनुसार इयत्ता 9वी व 10वी या दोन्ही तुकड्या मिळून 40 विद्यार्थी असल्यास शिक्षकांना अतिरिक्त न करण्यासंदर्भातील 3 ते 5 किलोमीटर शाळा अंतराची अट रद्द करण्याबाबत व त्यांना सेवा संरक्षण दिले पाहिजेत अशा प्रकारचा हा तारांकित प्रश्न आहे. आदरणीय सभापती महोदय, मान्य मंत्री महोदयांनी सांगितल्याप्रमाणे ज्या शाळेतील 9वी व 10वीतील विद्यार्थी 20 किंवा त्यापेक्षा अधिक आहेत तेथील शाळांना 1 वर्ष प्रोत्साहनपर सवलत दिलेली आहे व तेथील शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत, त्यांना सेवा संरक्षण देण्यात येणार आहे. मात्र यामध्ये 3 ते 5 किलोमीटर परिसरात इतर शाळा असू नये अशी अट आहे. त्यामुळे हा फायदा फक्त ग्रामीण भागातील शाळांनाच मिळतो, शहरातील शाळांना याचा फायदा मिळत नाही. त्यामुळे माझा याबद्दल प्रश्न असा आहे की शाळांमध्ये 3 ते 5 किलोमीटर अंतर ही अट रद्द करून इयत्ता 9वी 10वीतील 20 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास तेथील शाळेत 3 शिक्षक असल्यास नियम सरसकट लागू करणार का? म्हणजे ज्या ठिकाणी हे किलोमीटरची अट काढून त्या ठिकाणी 20 शिक्षक असल्यावर ही कायमस्वरूपी सरसकट लागू करणार का? दुसरा प्रश्न असा आहे माझा सन्मान्य महोदय, मान्य सभापती महोदय, ज्या शाळेमध्ये इयत्ता 9वी 10वीला 20 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी आहेत तेथे 3 शिक्षक अनुज्ञेय आहे. हा नियम 1 वर्षापुरतीच लागू केलेला आहे, परंतु पुढील वर्षी ही समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होणार आहे. दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची संख्या कमी होत आहे, त्यामुळे 1 वर्षात हा प्रश्न सुटणार नाही. म्हणून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये तसेच मोठ्या प्रमाणात अतिरिक्त होऊ नये यासाठी माझा प्रश्न असा आहे की 15 मार्च 2024च्या संच मान्यता संदर्भातील शासन निर्णयात बदल करून 20 किंवा त्यापेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 9वी 10वी इयत्तासाठी 3 शिक्षक अनुज्ञेय असण्याचा नियम कायमस्वरूपी आपण लागू करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, शासन निर्णय 15/3/2024 मधील तरतुदीनुसार ज्या माध्यमिक शाळांमध्ये गट 9वी व 10वी करिता शिक्षक अनुज्ञेय होतात अशा शाळेपासून 3 ते 5 किलोमीटर परिसरात असणाऱ्या व त्या परिसरात माध्यमिक शाळेत 9वी ते 10वीच्या गटाकरिता 0 पदे मंजूर होणाऱ्या शाळांमध्ये इयत्ता 9वी व 10वीच्या गटामध्ये संच मान्यता 25-26 मध्ये दोन्ही वर्गाची एकत्रित पटसंख्या ही 40 असल्यास 3 शिक्षक अनुज्ञेय करण्याबाबत शासन निर्णय आपण 24 मार्चला त्या ठिकाणी निर्देश देण्यात आले होते. परंतु पुन्हा एकदा काही लोकप्रतिनिधींची मागणी त्या ठिकाणी आली, ग्रामीण भागातली परिस्थिती सांगण्यात आली की बाबा ग्रामीण भागामध्ये विद्यार्थी संख्या त्या ठिकाणी कमी असते, इतकी विद्यार्थी संख्या भरणं शक्य नाही, त्याच्यामुळे आपण त्याच्याकरिता अट शिथिल केली आणि ही सुविधा आपण ग्रामीण भागातल्या शाळांकरिता त्या ठिकाणी लागू केलेली आहे. आपलं म्हणणं आहे की किलोमीटरची अट ही शहरी भागात देखील रद्द केली पाहिजे, तर किलोमीटरची अट आपण शहरी भागामध्ये त्या ठिकाणी रद्द केलेली आहे. फक्त आपण एक समजून घेतलं पाहिजे की ग्रामीण भागातली परिस्थिती ही फार वेगळी असते. शहरी भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता अनेक ऑप्शन्स त्या ठिकाणी अवेलेबल असतात, त्याच्यामुळं सगळ्याच्या सगळ्या तरतुदी ह्या ज्या ग्रामीण भागामध्ये आहे त्या शहरी भागामध्ये लावणं हे थोडं सरकारला कठीण आहे. निरंजन डावकरे. वर झालं. ही पूर्ण व्यवस्था ही विद्यार्थी केंद्रित आहे आणि विद्यार्थ्याला न्याय भेटण्याच्या दृष्टिकोनाने आपण शिक्षण व्यवस्था ही राबवत असताना याच्यामध्ये जो मूळ प्रश्नाचा गाभा आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक भेटला पाहिजे, त्या दृष्टिकोनाने शहरी भागामध्ये ह्या संदर्भातली अटी ज्या आहेत त्या आपण शिथिल करणार का? कारण आपण म्हणताना म्हटलात की शहरी भागांमध्ये परिस्थिती वेगळी, ग्रामीण भागांमध्ये परिस्थिती वेगळी. आपल्याला हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की शहरी भागांमध्ये आज लोकवस्ती प्रचंड वाढले आणि त्याच्यामुळे त्या तिकडे जे सर्वसामान्य आहेत, गोरगरीब आहेत, त्यांनाही चांगली शिक्षण व्यवस्था भेटली पाहिजे. आज CBSE, ICSE, IB बोर्डच्या शाळा हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, पण गोरगरिबांना नाही परवडत त्या. त्याच्यामुळे आपल्या ज्या शासनाच्या शाळा आहेत, मग ते महानगरपालिकेच्या असो, ZP असो, या शाळा सर्वसामान्यांना उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनाने या अटी आणि शर्तीच्या ग्रामीण भागांमध्ये आहेत. त्याच पद्धतीमध्ये शहरी भागांमध्ये याच्यामध्ये शिथिलता आणि जिकडे आपण आणि हा शब्द वापरला आहे तिकडे किंवा, म्हणजे जे आपण 20 9वी आणि 10वीची 20 जी संख्या आहे आणि जी किलोमीटरची आहे ती आणीच्या ऐवजी किंवा या दोघांमधलं कुठलंही एक अशी करणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, आपण जेव्हा ह्या अटी शिथिल केल्या त्या ग्रामीण भागातली जी अवस्था आहे, जी परिस्थिती पाहून त्या पद्धतीनं तसा निर्णय घेण्यात आला होता. अजूनही निरंजनजी आपण शहरी भागात राहता, त्याच्यामुळे आपण शहरी भागातलं निश्चितपणे या ठिकाणी बाजू मांडताय, परंतु शहरी भागामध्ये अशी कुठेही परिस्थिती नाही की ज्या ठिकाणी 1 किलोमीटरच्या वर त्या ठिकाणी विद्यार्थ्याला जावं लागतं. ग्रामीण भागामध्ये आमच्या बिचारा लहान मुली असतात, त्यांना बस पकडून दुसऱ्या गावामध्ये त्या ठिकाणी एकदा शिकायला जावं लागतं, म्हणून हा त्या पद्धतीचा विचार करून घेण्यात आलेला निर्णय आहे. परंतु तरी देखील अशा पद्धतीची अडचण निर्णय झाल्यास या संदर्भात बैठक घेऊन निश्चित निर्णय घेण्यात येईल. विक्रम काळे. खरं म्हणजे हा प्रश्न जो आहे तो संच मान्यतेच्या बाबतीतला आहे आणि मंत्री महोदय, तुम्ही तरुण आणि तुम्ही शिक्षणाशी संबंधित असल्यामुळे अनेक अपेक्षा तुमच्याकडून होत्या, परंतु त्या अपेक्षा काही खऱ्या होताना दिसत नाहीत. गेल्या अधिवेशनात सुद्धा आपण आश्वासन दिलं होतं की या बाबतीमध्ये आम्ही बैठक घेऊ. दुसरं अधिवेशन आलं, बैठक झाली नाही. बैठक लागली दादा भुसे साहेबांकडे, पण ती बैठक होऊ शकली नाही. मी स्वतः त्या बैठकीला हजर होतो. सभापती महोदय, एकतर या संबंधी मान्य न्यायालय नागपूर खंडपीठानं
महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ याचिकाकर्ते होतं. ही संपूर्ण राज्याची याचिका सभापती महोदय, आणि या आदेशाला स्थगिती द्यावी मंत्री महोदय. कोणत्या? 15 मार्च 24च्या म्हणून कोर्टात गेलेले. कोर्टानं जैसे ते परिस्थिती म्हणून निकाल सुद्धा दिला सभापती महोदय. पण आपले काही अधिकारी मंत्री महोदय, त्यांची नावं मी सांगेल आपल्याला, की पाठ बडवून घ्यायच्या मार्गावर आहेत त्या, की आम्ही किती सरकारचे पैसे वाचवतोय, आम्ही किती शिक्षक जास्तीचे होते. शेवटी ही आम्ही विद्यार्थ्यासाठी मानतोय. विद्यार्थी हा केंद्रबिंदू आहे, विद्यार्थी आमचं दैवत आहे, त्याला शिक्षक मिळाला पाहिजे ही भूमिका सभापती महोदय आम्ही मानतोय. मग कोर्टापेक्षा शासन मोठं झालं का आता? न्यायालयानं स्थगिती दिलेली असताना सुद्धा आपण आश्वासन दिलं सभागृहामध्ये की बाबा हा 15 मार्चचा जो शासन निर्णय निघालेला आहे त्याच्यामध्ये इथं सर्व शिक्षक आणि पदवीधर आमदार तुमच्याकडे निवेदन दिले की आमच्या भावना समजून घ्या, याच्यामध्ये बदल करू, आपण बसू, चर्चा करू आणि सर्वसमावेशक शासन निर्णय व्हावा ही आमची भूमिका. आम्ही काय पूर्णपणे रद्द करा असंही म्हटलेलं नव्हतं, पण ते होऊ शकलं नाही मंत्री महोदय. आता दुसरं शैक्षणिक वर्ष सुरू झालं, आता आपण लगेच जे अतिरिक्त झालेत त्यांचं समायोजन करा म्हणताय. आता आपण 8 शिथिल केली त्याबद्दल अंशतः अभिनंदन मी तुमचं करतो. परंतु आता उच्च न्यायालयाने जी स्थगिती दिली, पुन्हा आपल्या संचालकांनी काय पत्र काढलं 25 मेला प्रश्न विचारा, की प्रश्न. प्रश्नावर येतोय ते हे सभापती महोदय हा महत्वाचा विषय आम्ही वारंवार सभागृहात का आणतोय. प्रश्न सुटत नाही म्हणून आता सभापती महोदय तुम्ही न्याय दिला पाहिजे आम्हाला. आणि म्हणून आता 25 मेला संचालकांनी पत्र काय काढलं मंत्री महोदय की हा निर्णय फक्त अमरावती आणि नागपूर पुरता मर्यादित आहे. असं नाही मंत्री महोदय, निर्णयाची कॉपी माझ्याकडे आहे. राज्याच्या बाबतीत हा प्रश्न निर्णय विचारा दिलेला ना. आहे, त्यामुळं त्या निर्णयानुसार ही संच मान्यता आहे ती स्थगित झाली पाहिजे आणि तोपर्यंत एकाही शिक्षकाला अतिरिक्त न करता समायोजन त्याचं होता कामा नये. ही भूमिका तुम्ही घेणार का? आणि आता दुसरा विषय समोर आला, आम्ही तुम्हाला ओरडून सांगतोय की कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अनेक ऑप्शनल विषय असतात, त्यामुळे ऑफलाईन संच मान्यता पाहिजे होती, आपण ऑनलाईनचा घाट घातलाय. आता जवळपास ज्यांची सेवा 27 वर्ष झाली तो माझा कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक अतिरिक्त ठरवलाय तुम्ही, म्हणजे 27 वर्ष पूर्ण वेळ काम करतोय त्याला तुम्ही अतिरिक्त ठरवलेला आहे, त्याला तुम्ही अर्धवेळ केलंय. हा कुठला नाही, आज सुद्धा नागपूर कार्यालय उच्च शिक्षण कार्यालयासमोर उपसंचालक कार्यालयासमोर धरणे होत आहे, छत्रपती उत्तराचा संभाजीनगरला तास अर्धा होतं. तास संपलेला आहे. सभापती आपण महोदय, दुसऱ्या प्रश्नावर म्हणून आहोत. माझा प्रश्न मंत्री विचारा, महोदयाला भाषण या विचारा. माध्यमातून अतिशय स्पेसिफिक आणि मुद्द्यातून प्रश्न आहे की शेवटी आपल्याला हे पुढे न्यायचंय. आम्ही याला विरोध म्हणून विरोध करत नाहीत, याच्यामधून मार्ग काढायचा आहे. म्हणून साठी तुम्ही ज्या शिक्षक संघटना असतील, जुकटासारखी महत्वाची संघटना एकच आहे राज्यात जी 45,000 शिक्षकाचा प्रतिनिधित्व करते, त्यांना सोबत घेऊन कनिष्ठ महाविद्यालयाच्या बाबतीतल्या संच मान्यतेचा प्रश्न आणि या माध्यमिक प्राथमिक शाळेच्या संच मान्यतेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी एक उच्चस्तरीय बैठक घेऊन हा निकाल लागेपर्यंत समायोजनाची प्रक्रिया थांबवून आपण करणार का? आता माझा मुद्देसूद प्रश्न आहे. शिक्षकांचे प्रश्न अतिशय पोटतिडकीनं आणि आक्रमकपणे मांडणाऱ्या काळेसाहेबांना एक तर सांगू इच्छितो की आपण ज्या न्यायालयाच्या निकालाचा उल्लेख या ठिकाणी केला होता त्याच्यामध्ये माननीय उच्च न्यायालयाने 14/11/2025 रोजी दिलेल्या निर्णयान्वये शासन निर्णय जो आपला 15 मार्चचा शासन निर्णय आहे त्यामधील तरतुदी या बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 मधील तरतुदींशी सुसंगत असल्याने नमूद करून सदर याचिका निकाली काढली. एक तुमच्या माहितीसाठी सांगतो, ठीक आहे. दुसरा विषय, आपण ज्या या सूचना केल्या आपलं म्हणणं बरोबर आहे की आपण ठरवलं होतं की अधिवेशनानंतर बैठक घेऊन जे आपले शिक्षक आमदार आहेत त्यांच्यासह मान्य मंत्री महोदयांकडे बैठक लावून याच्यावर आपण 24 आपला मार्च 24चा जो शासन निर्णय आहे त्याच्यामध्ये काही सुधारणा करण्यात येईल. मी पुन्हा एकदा मान्य मंत्री महोदयांना विनंती करेल आणि हे अधिवेशन संपल्यावर लवकरात लवकर आपण ही बैठक करू.